नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी असं मोठं असं भव्य दिव्य आदतचं मैदान भरलेलं आहे। त्या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे 1,00,000 रुपये। मैदान जे आहे ते पित्री लाईव्हवरती असेल। समालोचक म्हणून आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बुलंद आवाज सुनील मोरे सर असतील, गणेश तांबे सर असतील आणि मैदान हे या मैदानामध्ये टोटल 48 गट पळताना दिसणार आहेत। आणि बघूया कोणते नंदी आज कमाल करतायत। आणि आज महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे। आता बघूया कोणत्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि त्यांचे नंदी कोण पळू शकतात। सुरुवात करतोय आपल्याला गट क्रमांक 7 मध्ये फौजी ग्रुप बुलढाणा म्हणजेच विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये पळतो हा बब्या, बुलढाणा एक्सप्रेस बब्या। आता त्याच्या नावाने चिठ्ठी आहे म्हटलं तर नियोजन जे आहे ते विठ्ठल नानांच्याकडे असतं। बब्याचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। अलीकडे बब्या जो आहे तो विठ्ठल नाना यांच्या गोट्यावरती थांबतो आणि नियोजन जे आहे त्याचे पैरे वगैरे आहेत ते सांभाळ वगैरे आपले नानाच करतात। बघूया आज विठ्ठल नानांचा आणि फौजी ग्रुप बुलढाणकरांचा तेजा कशा पद्धतीने तेजाच म्हणतोय बब्या पळतोय की कोण पळतोय बघूया। कमेंट्समध्ये सांगा नक्की कोण त्यांचा नंदी येणार आहे मैदानामध्ये। आपल्याला गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला सुद्धा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि अजय शेठ जाधव कलेडोन यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 18 मध्ये। आणि त्या गटामध्ये आपल्याला शाकीर पठाण यांचे सुद्धा नंदी दिसतील बरं का। आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसणार आहे। म्हणजेच गट क्रमांक 18 खूप मोठी लढत आहे। या गटामध्ये तिघांच्यात लढत आहे। आता विठ्ठल नानांच्या चिठ्ठ्या टोटल निघाल्यात। आत्ता एक निघाली परंतु फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या नावाने सुद्धा आहे। परंतु त्या गटामध्ये आता विठ्ठल नानांच्या नंदी पळतोय की काय आपल्या बाब्यावर काय माहीत आहे। तसेच गट क्रमांक 26 मध्ये सुद्धा आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। त्याच गटामध्ये आपल्याला योगी आणि सर्जाची जोडी पळताना दिसणार आहे आणि वांगीकरांचा नंद्या गट क्रमांक 26 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। म्हणजे विठ्ठल नाना यांचे तेजा असेल, आज चिक्या असेल, चित्तर असेल, बाकीची नंदींची नावं मला माहीत नाहीत। कमेंटमध्ये सांगा नक्की किती नंदी आहेत नानांच्याकडे, मला तर काय समजेना झालंय असं। तसेच गट क्रमांक 33 मध्ये सुद्धा आपल्याला विठ्ठल नानांची अजय शेठ यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली गट क्रमांक 33 मध्ये। बघूया तिथं सुद्धा काय कमाल करते त्यांच्या दावणीचे टॉपचे नंदी। खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा। गट क्रमांक 35 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे। आता मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने कोण पळू शकतो? बकासूर तर नाही पळू शकत। बघूया भुंग आपलं काय वादळ किंवा महाराज या दोघांच्या पैकी एक पळेल आपल्याला असं वाटते। कारण की त्याच गटामध्ये वशाभाई, मारुती आणि भुंगा या तिघांच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत। तिन्ही नंदी त्या गटामध्ये पळताना दिसेल। मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 35 मध्ये। जर कुणाला खोटं वाटत असेल तर गट क्रमांक 35 चेक करावा आणि मला सांगावं। तसेच आपल्याला गट क्रमांक 41 मध्ये सुद्धा विठ्ठल नाना यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 41 मध्ये सुद्धा। कारण की तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नाना यांच्याकडे खूप नंदी आहेत आणि ते कायम गुलालामध्ये असतात। कारण की सगळे ट्रेन जे आहेत त्यांना ट्रेनिंग वगैरे जे आहे ते विठ्ठल नाना देतात। कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे खूप मोठं नाव आहे त्यांचं। अनेक नंदी त्यांनी घडवलेले आहेत। स्वतः मालक, स्वतः चालक, स्वतः सुट्टी मेकर म्हणून सुद्धा काम करतात मैदानामध्ये। आणि चांगलं एक व्यक्तिमत्व या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपले विठ्ठल नानांचे आहेत। आणि विठ्ठल नानांची आज बघूया किती नंदी पळतायत काय, मला जरा सांगा कमेंट्स करून की विठ्ठलांचे नंदी किती आहेत नक्की। आणि आजच्या मैदानामध्ये मोहिल शेठ धुमाळ यांची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 35 मध्ये। आता बकासूर पळेल की काय? बकासूर नाही पळणार। बकासूर बद्दल अपडेट संध्याकाळी घेऊन येईल। आपल्याला खात्री मिळालेली आहे, आपल्याला खबर मिळाली आहे बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळतोय। बकासूरचा व्यायाम जो आहे तो चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका पुन्हा एकदा बकासूर मैदानामध्ये दिसावा हे सगळ्यांना अपेक्षा आहे। कारण की तो नाही तर मैदानाला शोभा येत नाहीये। कारण की बकासूर शिवाय मैदानामध्ये सगळ्यांनाच मूड लागत नाही, कोण बघत पण नाही शर्यत। परंतु असो ती लवकर इच्छा तुमची पूर्ण होईल। यदगावचं मैदान आहे, त्या यदगावच्या मैदानामध्ये आज संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नंदी पाळताना दिसतील आणि त्या नंदींना आज खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। त्यांनी त्यांच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं आणि चांगला पळ दाखवून पब्लिकने सुद्धा गाडी पळून दाखवावी। आणि त्यांच्या जे आहेत आदत जी वासरं आहेत त्यांनी चांगली कामगिरी जर केली तर त्यांना मोठी सुद्धा मागणी येऊ शकते। आणि खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या यदगाव मैदानामधील आदत नंदींना तसेच टॉपच्या बैलांना सुद्धा। आणि बघूया मैदान जे आहे ते 9 वाजता ते 9:30 वाजता चालू होईल। मैदानाचा आनंद घ्या। धन्यवाद।